11 जून कमला एकादशीचे महत्त्व आणि करावयाच्या सेवा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 11 जून 2026 गुरुवार आणि कमला एकादशीचा अत्यंत पवित्र दिवस आपल्या जीवनात आला आहे. अधिक मासातील ही एकादशी विशेष मानली जाते. शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या भक्ती, जप आणि सेवेचे फळ अनेक पटीने वाढून मिळते. मित्रांनो, एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही. उपवास या शब्दाचा खरा अर्थ आहे परमेश्वराच्या जवळ राहणे. दिवसभर मनाने, वाणीने आणि कृतीने भगवंताचे नामस्मरण करणे. फक्त अन्नाचा त्याग करून उपयोग नाही, तर मनात सतत देवाचे चिंतन असणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्यांना उपवास करणे शक्य आहे त्यांनी यथाशक्ती उपवास करावा, आणि ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी कमीत कमी भात, कांदा आणि लसूण यांचा त्याग करून भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. या दिवशी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे भगवान विष्णू किंवा बाळकृष्ण यांचा अभिषेक. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणत पाणी अर्पण करावे. त्यानंतर फुले अर्पण करून साखर किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. तसेच भगवद्गीतेचा 15वा अध्याय, पुरुष सूक्त आणि विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेकांना वाटते की विष्णू सहस्त्रनाम कठीण आहे, पण मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आपल्या चॅनलच्या मार्फत रोज लाईव्ह स्वरूपात सेवा केली जाते. त्याप्रमाणे एकादशीच्या दिवशी विष्णू लक्ष्मी सेवा तसेच श्री स्वामी समर्थ सेवा ही लाईव्ह स्वरूपात केली जाते. एकादशीला तुम्ही ही सेवा आपल्या चॅनलमध्ये लाईव्ह स्वरूपात करू शकता, आणि ती मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण विष्णू लक्ष्मी सेवा तसेच श्री स्वामी समर्थ सेवा रेग्युलर आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल. ज्यांना शक्य असेल त्यांनी संक्षिप्त श्रीमद भगवत ग्रंथाचेही पारायण करणे महत्त्वाचे आहे. या दिवशी पितरांची सेवा करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुतीचे पठण केले तर त्याने पितरांना तृप्ती मिळते आणि पितृदोष कमी होण्यास मदत मिळते. याच दिवशी सत्यनारायण पूजा किंवा विष्णू याग करणे देखील शुभ मानले जाते. मात्र एकादशी असल्यामुळे शिऱ्याचा नैवेद्य न दाखवता खडीसाखर अर्पण करावी. रात्री विशेष सेवा म्हणून व्यंकटेश स्तोत्राचे 21 वेळा पठण करू शकता. सकाळी 7 वेळा, दुपारी 7 वेळा आणि संध्याकाळी 7 वेळा. अशा प्रकारेही ही सेवा करता येते. मित्रांनो, या सर्व सेवा करण्यासाठी संपूर्ण दिवस लागत नाही. भगवद्गीतेचा 15वा अध्याय, पुरुष सूक्त आणि 1 माळ मंत्रजप यासाठी अवघी 15 ते 20 मिनिटं लागतात. दिवसातील थोडा वेळ देवासाठी दिला तर त्याचे पुण्य आणि मानसिक समाधान अमूल्य असते. या कमला एकादशीचे महत्त्व ओळखा. अधिक मासातील हा दुर्मिळ योग पुन्हा अनेक महिन्यांनी येणार आहे. त्यामुळे जेवढी सेवा शक्य आहे तेवढी श्रद्धेने करा. भगवान विष्णूची कृपा, पितरांचे आशीर्वाद आणि गुरूंची कृपा तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येऊ, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.